नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जिल्हा सांगली। आज आपण हे बघा आपली लहान लहान पिल्ले कशी सोडलेत खायला, हे बघा बरोबरीची पिल्ले कशी खायला लागलेत। त्याच्यानंतर हे आपली पोटाची पाठ, त्यानंतर ती बिटलची पाठ, बरोबरीमध्ये 2 पाठी 1 बोकड आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा आपली कोट्याची जोड कशी आहे बघा, भावांची निबार एकदम, त्यांच्या कानाची लांबी, ही बघा त्यांची झालर असेल, त्याची मागची झालर बघा, त्याच्या कानाची लांबी बघा, कलर बघा, कलर बघा, त्याच्यानंतर ना त्याच्या मानाच्या खालची ही कांबळ बघा, चेहरापट्टी बघा, सिंग बघा, चेहऱ्याचा तो रोमन नोज किंवा पंचजो म्हटलं जातो ती बघा, छाती बघा, पायाचे बोन्स बघा, कलर कॉम्बिनेशन बघा किती भारी आहे। या असा मेल ब्रीडर म्हणून किंवा कुर्बानीला जो 100% महागड्या रेटमध्ये जाते। त्याच्यानंतर अजून एक मेल बघा कोट्याचाच कसा आहे, त्याचा चेहरापट्टी बघा, चेहऱ्याचा पंच बघा, ह्याच्या मानाच्या खालची कांबळ बघा, त्यानंतर छाती बघा, पाय बघा, कानाची लांबी बघा, मागची छातर बघा, कलर कॉम्बिनेशन बघा कसा आहे। पुण्याचा जो टॉप मेल होता कोहिनूर, जो पूर्ण भारतात फेमस झाला होता कोटामध्ये, कोटा किंग जरी म्हटलं तरी चालतंय त्याला, कोहिनूर सेम त्या आपली दोन्ही मेल सेम त्याच्या कलरमध्ये आणि त्याच्या लाईनमधलेच आहेत ही दोन्ही मेल। आणि आपल्या त्या ब्राऊन कलरच्या पाठीचं पिल्लू आहे बघा, कोट्याचं कसं झालं बघा, ही पाठ एकदम नादखोळा म्हणजे नादखोळा बघा, क्वालिटी, चेहरा बघा हिचा, एखाद्या सेम नरासारखा दिसतो चेहरा। बघा आपली बिटलची पाठ, आता उचलायला सुद्धा येणं झालं, क्वालिटी बघा हिची, चेहरा बघा, कलर बघा, जे जावर लाईन आहे ना त्याच्यामधले ही जावरच्या नातूची मुलगी आहे, क्वालिटी बघा कशी। त्याच्यानंतर ते आपल्या बरोबर आहे हो, बरोबरीचा मेल आहे आपला बघा, क्वालिटी बघा एकदम जबरदस्त, कानाची क्वालिटी बघा, चेहरा बघा, कलर स्पॉट त्याची कसे आहेत बघा, मार्किंग कशी आहे बघा, अक्षरशः लहान आहे पण हातात धरायला सुद्धा येणं एवढं वजन आहे याचं। त्याच्यानंतर हे बघा ही पाठ आहे बघा, पाठीची क्वालिटी बघा सेम मेल सारखी आहे, पाठाची क्वालिटी, कानाची बघा रॉकेट कान आहे, त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन बघा एकदम, म्हणजे एवढी ही ब्रीड आमची एवढी फेवरेट आहे ना की बोलायचं काम नाही। दिसायला दिकणी एकदम रफ अँड टफ, आजारी नाच्या बरोबर पडणारी आणि एकदम दिकणी जात, एकदम म्हणजे एकदम दिकणी जात। त्याच्यानंतर हे बघा ही पण पाठच आहे, तिचा तर कलर किती रिच आहे बघा, आणि दिसायला किती एकदम असे हरणासारखी दिसते आणि नाजूक आहे बघा, किती मस्त आहे बघा। हे बघा ही कानाची त्याच्या ही बघा क्वालिटी सेम, तिन्हीच्या तिन्ही रॉकेट कानमध्ये एवढी दिखणी पिल्ली आहेत का नाही बोलायचं काम नाही। आज मी तुम्हाला सांगतो आता ह्यो मेल काय, त्याच्यानंतर ना आपला ह्यो मेल, ही 2 मेल बघा, ज्या वेळेला ही दोघं ह्यांच्या खऱ्या रुबाबात येतील, एक साधारणतः आणि एक 10 महिने किंवा वर्ष धरून चला, आता ही लई काय वयाची नाहीत, अत्यंत कमी वयाचे, 4-4, 5 महिन्याच्या ते 5 ते 6 महिन्याच्या अंडरमध्ये, शक्यतो 6 महिन्याच्या अंडरमध्ये 5 महिन्यापर्यंतची दोन्हीच्या दोन्ही आपली ही मेल आहेत। उद्याच्याला ज्या वेळेला ही वर्षाच्या पुढं जातील, 1-1.5 वर्षाचे 2 वर्षाची ज्या वेळेला होतील, त्यावेळेला ह्यांची जी दिसणारी क्वालिटी असणार आहे किंवा ह्यांचा जो रुबाब असणार आहे तो मी तुम्हाला सांगतो बघण्यासारखा असणार आहे। अशी मेल आपण आपल्या फार्मवरती तयार करायची बघा। कोण पण डोळं झाकून ब्रीडर म्हणून किंवा ईदला असं घेऊन जाणार 100%,
आणि आपलं प्रॉफिट होणार, ही अशी पैदास आपल्या फार्मवर व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या. काय बघा आपलं कसं आत्ता तुरीचे रास चालू आहे, आपली तुरी कापायची चालू आहे सध्याला. काय बाया लावल्या त्या तुरी कापायला. तर जिथं जिथं तुरी कापल्या आपण तिथं तिथं पडलं त्यांना खायला. काय तर कसं खायला लागलेलं बघा, किती एन्जॉय करायला लागले बघा. काय एक नंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर नाही बघा तिकडं आपली बदकं, कोंबड्या, चिनी कोंबडी, टर्की, राजहंस ती सगळी गँग तिकडे गेल्या बघा. देशी कोंबड्या ब्लॅक ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर पांढऱ्या चिनी कोंबड्या आहेत आपल्याकडे, एकदम रेअर. पांढऱ्या चिनी कोंबड्या लवकर मिळत नाही, त्यासुद्धा आहेत आपल्याकडे. ती बघा तिकडे हिंडायला लागले सगळी गँग त्यांची. आणि इकडे ही आपल्या पिलांची गँग हिंडायला लागल्या बघा, खायला प्यायला मस्त मजेमध्ये. काय असं खाणं पिणं फिरणं आणि त्यांना चांगलं असं एन्व्हायरमेंट झालं. आणि टाईम टू टाईम त्यांचं सगळं वॅक्सिन असतील, डिवॉर्मिंग असेल किंवा जी टाईम टू टाईम त्यांचं कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स असतील, त्याच्यानंतरनं वेगवेगळे असे सप्लिमेंट असतील, ती जर करता त्यांना पूरक वेळेमध्ये मिळाली तर ह्यांची ग्रोथ एकदम टॉपची होऊन एकदम म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट निघतो तुम्हाला सांगतो मी. आणि पिलं बी एकदम जबरदस्त क्वालिटीची होत्या, देखणी आणि रुबाबदार. माणसानं बघितलं हातात घेतलं तर ती सोडणारच नाही. आज माझ्या इथलं पिल्लं कुठलंही तुम्ही हातात उचलून घ्या, तुम्ही एक 30 सेकंदाच्या वर तुम्ही हातामध्ये ठेवणार नाही. अर्धा मिनटं झालं की तुम्ही खाली सोडणार, एवढं वजन आहे. दिसायला जरी लहान असली ना तर आतनं जे म्हणतो ना आपण घटीव किंवा भरीव किंवा प्रकार आपल्या जनावरांचा काय, तर आपलं टाईम टू टाईम ह्यांच्यावरती लक्ष आहे. त्याच्यानंतर हे बघा आपल्या शेळ्या अशा जरा ह्या बुसकाट घातले ह्यांना, हरभऱ्याचं तुरीचं ज्वारीचं मिक्स आहे. हे आता खाऊन इथं बसलेत. आणि ही आमची बिटलची पाट पहिला रोते जरा गाबडली, काय कारणास्तव जरा थंडीचं मध्ये प्रमाण जास्त असल्यामुळे जरा गाबडली ती बिचारी. ते जरा ही झाल्या डिंफुलं झाल्या. बाकी ही बघा आपल्या शेळ्या सगळ्या सकाळ सकाळी तूर भुसा, हरभरा भुसा आणि ज्वारी भुसा घालवून खायला खाऊन मस्तपैकी निवांत बसल्या. आता तुम्हाला मी इकडं आपल्या आतमध्ये ज्या बांधलेल्या शेळ्या आहे त्यात आपला बोकड आहे ती दाखवतो. त्याच्यानंतर ना ही आपली देशी शेळी जी आहे ती वेल्या बघा, ही तिची पिल्ली तशी आहे बघा. किंवा बघा कलर किती मस्त झाला आहे. ती पाट आहे, ती काळा बोकडा ही आपल्याला ठेवायची आहे पाट. आणि दुधाच्या बाबतीत बघा देशी असून कशी आहे दुधाची क्वालिटी शेळीची. हे बघा, हे बघा दुधाची क्वालिटी देशी आहे तर बघा. त्याच्यानंतर ही आपली बिटल आणि हंसाची त्रास जे आपण परवा हिला भरवले सिमन्स ती आपली बिटलची मोठी शेळी. तेव्हा आपण मेलला काही 100% सोडत नाही बाहेर, कारण अग्रेशन त्याचं दिवसेंदिवस वाढतच चालले. त्यामुळे हे बांधूनच असते. त्याला काही अशी चाकटाने वीट लावल्या, तार लावून मस्तपैकी फिरून आली संध्याकाळी की ह्याचा बुकनाच करते. आपल्याला ही 15-20 दिवसाला एक वीट लावायला लागते आणि हे वीट लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यात आपण बारकी पिल्ली कोंडायचं हे केलेलं आहे. तुम्हाला इकडे मी दाखवते. हे बघा देशी कशा इथे लगे फिरायला फिरायला बी चालू केली आहे पडून. चल तर कोंबड्या आपल्या तेवढा छोटा जरा वाफा करून लसण, पलीकडं जरा कांदा, वांगी, मिरची लावलेली आहे. थोडं त्यात येऊन शेंड मारायला बघते. ती पक्षी जात ती शेळी जात अशी आहे की शेंड मारणारच काही जरी झालं तर. त्या तुम्हाला दाखवतो लसण लावलेलं. लसण लावला मी वाफा.
जरा कांदा लावला आहे, मिरची लावल्या, त्याच्यानंतरनं वांगं लावलं आहे, त्याच्यानंतरनं असं दंडाला हत्ती घास लावला आहे. असं वेगवेगळा एक प्रयोग करायला लागलो आहे आपण. त्याच्यानंतरनं आंब्याची झाडं भरपूर लावलेत आपण. काल जवळजवळ एक 20-25 आंब्याची झाडं लावलेत. जी खोबरे आंबा म्हटला जातो आहे काय, तर खोबरे आंब्याची एक 20-25 झाडं लावलेत. चला ती पण दाखवतो. त्यानंतर मोठं झाड ही करा. त्यापर्यंत आंबे झाड पूर्ण सगळे. तिकडे एक नाही म्हटलं तर एक 15-20 लावले, तिकडे 5-7 लावले. ते झाडं सगळे आंब्याची संख्या. त्याच्यानंतरची ते अजून थोडे वेगवेगळ्या प्रकारचे आपण झाडं लावायचं चाललं आहे आपलं. असंच कंटिन्यू इथनं पुढं अजून असं त्या बांधापर्यंत अशीच आपण झाडं लावायची. हे बघा, ही सरकारी कॅनलचं चेंबर आहे बघा आपल्या रानातलं. ह्याला कधीतरी आधीनमध्ये शनिवार कधी जसं म्हटलं जाते तसं वर्षातनं कधीतरी एकदा ह्याला ह्या चेंबरला पाणी येतं आहे बघा. नाहीतर 12 महिने असं पडूनच असते वाळलं खटं. हे असं नियोजन आहे बघा आपलं. आणि हे सगळं आपलं फार्मवरचं सध्याचं दृश्य. प्रत्येकानं असंच काही ना काय करून आपली शेती असेल आणि पशुपक्षी पालन असेल हे असंच टिकवून ठेवावं. कोणीसुद्धा खचू नये आणि ही करू नये, म्हणजे नाराज होऊन शेती असेल किंवा पशुपक्षी पालन असेल ही कधीच बंद करायचं नाही. ह्याच्यावरच आपला देश चालू आहे आणि आपण पण ह्याच्यावरतीच आपली प्रगती आहे. असंच करायचं, सगळ्यांनी सुखी राहायचं. धन्यवाद.